नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला. सो मी तुम्हाला बोललो होतो की जे AC इव्हेंट्स ट्रेनिंग असतं, ओके, ते सर्व्हिस सेंटरमध्ये 1000 त्याची कॉस्ट सांगितली जाते. आता ही जी गोष्ट ही मी आधी केली होती, AC इव्हेंट्स क्लिनिंग. सो दिस टाईम मी जे करतोय ते हे सेकंड टाईम मी माझ्या गाडीचं AC इव्हेंट क्लिन्स करतो. मग मी विचार केला की ठीक आहे, हा व्हिडिओ पण तुम्हाला शूट करून दाखवावा की आपण AC इव्हेंट्स कसे क्लीन करू शकतो. तुम्ही बघू शकता हे माझे AC वेंट्स आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघा की धूळ थोडीशी साचलेली आहे आणि हे इथं पण बघू शकता तुम्ही, धूळ आहे याच्यामध्ये. AC आपण चालू करतो ना त्यावेळी थोडंसं म्हणजे असं मातीचा वास येणे किंवा थोडा कुबट सारखा वास येणे किंवा थोडासा म्हणजे याच्यामध्ये काय होतं की थोडं मॉइश्चर पकडतो कधी कधी आणि त्याच्यामुळे म्हणजे याच्यामध्ये फंगाय किंवा अलगाय अशा टाईपमध्ये म्हणजे बुरशी लागणे किंवा थोडेसे खराब होतं आतमध्ये. तर ते डिसइन्फेक्टंट करण्याचे किंवा बाईक ट्रेज वगैरे असतात, हे अवॉइड करण्यासाठी 6 महिने ते 1 वर्षातून कधीतरी तुम्ही AC क्लीन्स करू शकता. हे विंड म्हणजे AC वेंट्स क्लीन करू शकता. AC फिल्टर आहे तो याच्यामध्ये असतो, इथे असतो. इथे तुम्ही बघू शकता याचे जे स्क्रूज आहेत ते काढून इथे एक फिल्टर असतो. त्या फिल्टरमधून तुम्ही त्याला क्लीन करू शकता इथूनही. बट आपण इथून क्लीन करणार नाही आहोत. आपण काय करणार आहोत, आपण इथून क्लीन करणार आहोत आणि इथून क्लीन करणार आहोत. त्याच्यानंतर जो डॅशबोर्डचा आहे हा पण आपण इथून क्लीन करणार आहोत. तर हा बघू शकता तुम्ही, हे मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेलं आहे. हा कंगारूचा कार AC वेंट अँड डक्ट क्लीनर ओडर न्यूट्रलायझर स्प्रे आणि फोम आहे. तर हा 400 ml आहे आणि याची जी MRP आहे ती 575 रुपये, परंतु हा आपल्याला सेलमध्ये 240 रुपयाला फक्त मिळालेला आहे. तर मी याला अनबॉक्स करतोय आता. तर हे असं आहे, हा फोम क्लीनर आहे. याच्या पुढे इथं तुम्हाला ही पाईप भेटते कनेक्ट करण्यासाठी. ही अशी इथं कनेक्ट करायची असते. ओके. भरपूर मोठे आहेत, जवळपास 1 ते 1.5 फूट आहे ही, जेणेकरून ही पूर्णपणे आतमध्ये पोहोचली पाहिजे यासाठी त्यांनी दिलेले. मित्रांनो बघू शकता इथं पुढे जो होल आहे त्याच्यातून आपला फोम बाहेर येणार आहे आणि हा इक्वली स्प्रेड होण्यासाठी म्हणजे तिन्ही ते चारही दिशांना हा फोम जाण्यासाठी इथे होल्स दिलेले आहेत चारही दिशांना. फक्त एकदा चेक करा की हे म्हणजे थोडंसं टाईट आहे, बिकॉज हे आतमध्ये अडकलं तर पुन्हा आपल्याला प्रॉब्लेम होईल. सो हे चेक करा. त्याच्यात इथं पण एक प्रिकॉशन दिलेलं आहे बघा की टेक ऑफ बिफोर यूज, म्हणजे हे यूज करण्याच्या आधी हे काढा असं त्यांनी सांगितलेलं आहे. जर आपण हे नाही काढलं तर फोमच बाहेर येणार नाही. ओके, हे सेफ्टी लॉक आहे की फोम बाहेर येऊ नये म्हणून हे सेफ्टी लॉक आहे. ते आपल्याला काढायचं आहे. आपण आता काढतोय हे जे सेफ्टी लॉक आहे ते. बघू शकता मी टेस्टिंगसाठी हे फक्त हे केलं, वन टाइम प्रेस केलं की याच्यामधून फोम बाहेर येतोय की नाही पाहण्यासाठी. त्याच्यातून फोम बाहेर येतोय. आता आपण डायरेक्टली AC वेंट्समध्ये याला इन्सर्ट करूया. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही ही प्रोसेस करत असाल त्यावेळी गॉगल किंवा चष्मा घालायला विसरू नका. ग्लोव्ज घातले तर अतिउत्तम हातासाठी, आणि तोंडावरती मास्क घातला तरी चालेल, बिकॉज आपल्याला माहित नाहीये की ते पॉयझनस आहे किंवा त्याचा काही लोकांना त्रासही होऊ शकतो. सो ती केअर पण घ्या तुम्ही. मित्रांनो बघू शकता ह्या पण याच्यामध्ये असं इन्सर्ट करायचंय. जिथपर्यंत ते म्हणजे आतमध्ये जात आहे तेवढंच याला पुश नाही करायचं जास्ती. सो जिथपर्यंत हे गेलेली आहे पाईप तेवढ्यापर्यंत मी टाकलेली आहे आणि आपल्याला फक्त काय करायचं, हे प्रेस करायचं आणि असं बाहेर ओढायचं आहे. तुम्ही बघू शकता फोम भरलेला आहे पूर्ण. अशीच प्रोसेस इथे इथे आणि या वेंटला करायची आणि वर पण जो आहे आपल्या विंडशील्डचा तिथेही करायचं. एक फोमची बॉटल पुरेशी आहे हे पूर्ण साफ करण्यासाठी. तुम्ही बघू शकता कसं करतोय ना. आता तुम्ही बघा दोन्ही AC वेंट्समध्ये मी पूर्णपणे फोम फिलअप केलेला आहे. थोडं लीक व्हायला लागलंय ते. मी इथे
विंडशील्ड AC वेंट्समध्ये पण ते फिलअप करू शकता. मी केलेलं आहे. फोम फिलअप केल्यानंतर आपल्याला 5 ते 10 मिनिटं मॅक्सिमम थांबायचं आहे. जर तुमचा AC खूपच जास्त स्मेल करत असेल तर 10 मिनिट थांबा, नंतर 5 मिनिट सफिशियंट आहेत. AC वगैरे काहीही ऑन करायचं नाहीये, गाडीही ऑन करायची नाहीये. ज्यावेळी आपण आता ब्लोअर फक्त आपल्याला ऑन करायचं, तर ब्लोअर ऑन करायच्या आधी जर तुमच्याकडे टिश्यूज असतील तर टिश्यू इथे लावा. तुम्ही असं टिश्यूज असे इथे लावा, जेणेकरून काय होईल, जो फोम आतमध्ये तो एकदम बाहेर येणार नाही आणि जरी आला तरी तो तुमच्या अंगावरती किंवा गाडीमध्ये इतर कोणत्याही गोष्टीवरती तो उडणार नाही. सो हे तुम्ही असं धरू शकता किंवा जर तुमच्याकडे कापड असेल तर ते कापड पण तुम्ही इथे धरू शकता. मी इथे ब्लोअरचं सेटिंग हे समोरच्या बाजूला केलेलं आहे. आपल्याला फक्त ब्लोअर ऑन करायचं ना की AC. मी असं टिश्यू हातरलेले आहेत आणि कापड पण घेतलेलं आहे. तर आपण आता काय करूया, गाडी ऑन करूया. गाडी ऑन केलेली आहे. गाडी ऑन झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, तर जे आपल्याला AC ऑन करायचं नाही, कोणतंही बटन दाबायचं नाहीये, फक्त आपल्याला ब्लोअर ऑन करायचंय. सो हे ब्लोअरचं हे मी एकदा फक्त मी हे बंद करतो. ओके, मीडिया बंद केलेलं आहे आपण. आपल्याला फक्त हे ऑन करायचं. आता बघा ब्लोअर ऑन झालेलं आहे आणि हे बघा फोम बाहेर येतोय. ओके, फोम बाहेर येतोय. तुम्ही असं कापड घ्या, मी इथं हे सगळं टाकतोय खाली, हे बाहेर येतंय. मी आता फक्त मधलं ऑन केलेलं आहे. बघू शकता आता एकदम फुल फोर्स मध्ये ते बाहेर आलेलं. हे लास्टचं जे राहिलेलं आहे ते सोबत जी डस्ट आहे आतमधली, जी घाण आहे ती पण बाहेर येते. बघू शकताय इकडचाही फोम आता बाहेर येऊ लागलेला आहे. AC फुल स्पीडमध्ये ब्लोअर ऑन करू नका. फुल स्पीडमध्ये ब्लोअर ऑन केल्यानंतर ते खूप फास्ट असं बाहेर येईल. 1 किंवा 2 मॅक्सिमम. पहिल्यांदा 1ला ठेवा, 1 नंतर थोडा फोम बाहेर येऊ द्या, त्याच्यानंतर ते पुसून घ्या आणि त्याच्यानंतर 2ला घ्या. आणि ॲट द एंड म्हणजे आता हे बघा, हे पूर्ण साफ झालेलं आहे, थोडा थोडा फोम आहे. तर हा बाहेर येण्यासाठी आता तुम्ही इथं बघू शकता पूर्णपणे हे क्लीन झालेलं आहे, डस्ट पार्टिकल जराही नाही आहेत, फक्त याच्यामध्ये थोडा थोडा फोम आहे. तर तो बाहेर येण्यासाठी तुम्ही फुल स्पीड लावू शकता. तुम्ही बघू शकताय, मी तुम्हाला आधी हे दाखवलं होतं किती घाण होतं, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय कुठेही घाण दिसत नाहीये. हा पण बघा तुम्ही, हा पण खूप क्लीन झालेला आहे. आता आपण काय करूया, ही सेटिंग फक्त विंडशील्डला ठेवूया. विंडशील्ड आहे आणि त्याच्यानंतर ब्लोअर ऑन करूया, म्हणजे वरून बाहेर येईल फोम. हे बघा मित्रांनो, ही पूर्ण घाण बाहेर काढलेली आहे आपण आणि आपली गाडी पूर्णपणे आता आपले AC डक्ट्स वेंट्स साफ झालेले आहेत, डिसइन्फेक्ट झालेले आहेत. आणि ह्या प्रोसेसला फक्त आपला 15 मिनिटांचा वेळ गेला आणि ही सर्व प्रोसेस आपली फक्त 240 रुपयामध्ये झालेली आहे. इशूला एक 5-10 रुपये पकडून चाला, पण एवढ्या कमी पैशात आपल्यालाही झालेले आहेत, जे की मला 1000 रुपये द्यावे लागत होते. तर मित्रांनो, आपली AC डक्ट क्लिनिंग झालेली आहे. तर माझं म्हणणं आहे की थोड्याफार गोष्टी ज्या आहेत, ज्या आपण करू शकतो आणि त्याला जास्ती स्किल्स लागत नाही, त्या गोष्टी आपण घरात केल्या पाहिजेत. आपले पैसेही सेव्ह होतात आणि आपल्याला काही गोष्टी गाडीबद्दल समजतात. तर मित्रांनो, हे प्रॉडक्ट खरंच खूप चांगलं आहे. फक्त 240 रुपये याला खर्च आला मला घेण्याचा आणि याच्यावरती पूर्ण प्रोसेस पण इथं दिलेली आहे मागं. तुम्हाला AC वेंट्स कशा क्लीन करायच्यात आणि मी तर हे प्रॉडक्ट रिकमेंड करतो. याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी देतोय तुम्हाला, तुम्ही तिथून परचेस करू शकता. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चैतन्यच इन्साईटला फॉलो करा. माझे इन्साईट, माझे रिव्ह्यूज आणि असेच डिफरंट डिफरंट प्रॉडक्ट आपण अनबॉक्स करणार आहोत, यूज करून बघणार आहोत. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो.